विद्यार्थी मित्रांनो, बी-एडच्या द्वितीय वर्षामध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो. द्वितीय वर्षातील सत्र 3चा प्रारंभ आपण कृती संशोधन या कार्यशाळेने करीत आहोत. या कृती संशोधन कार्यशाळेतला जे पहिला भाग आहे, तो मी आपणासमोर मांडत आहे. या कार्यशाळेमध्ये आपण या कृती संशोधनाचा अर्थ, गरज, वैशिष्ट्ये, पायऱ्या, महत्त्व आणि मर्यादा याविषयी माहिती पाहणार आहोत. या कृती संशोधनामध्ये शोध या अर्थासंबंधी काही शब्द येतात. इंग्रजीमध्ये बघितले तर लक्षात येईल आपल्याला. पहिल्यांदा डिस्कव्हरी हा शब्द येतो एक, इन्व्हेस्टिगेशन, सर्च आणि रिसर्च. हे चारही शब्द आहेत. डिस्कव्हरी, इन्व्हेस्टिगेशन, सर्च आणि रिसर्च हे चारही शब्द हे शोध या अर्थानंच आपण बऱ्याच वेळेला वापरतो. पण प्रत्येकामध्ये थोडा थोडा फरक आहे. तो फरक काय आहे? तो आपण पहिल्यांदा बघूया आणि मग पुढे जाऊ आपण. डिस्कव्हरी या शब्दाचा अर्थ जर बघितला तर आपल्याला अचानक किंवा अपघाताने एखाद्या सत्याची माहिती आपल्याला कळते आणि मग त्याच्यातून म्हणजे उदाहरणार्थ कोलंबस भ्रमंतीला निघाला होता आणि जाता जाता त्याला अमेरिका दिसली आणि मग अमेरिकेचा शोध लागला. यावेळेला डिस्कव्हरी हा शब्द त्यासाठी वापरला जातो. आणि मग हा डिस्कव्हरी शब्द जो आहे तो म्हणजे सभोवताली परिसरात कुठेही अस्तित्वात आधीच असलेले सत्य बाहेर काढणे किंवा अचानक किंवा अपघाताने घटनेचा शोध लागणे. दुसरा शब्द आहे तो इन्व्हेस्टिगेशन, तळागाळातून चौकशी करणे, सखोल चौकशी करणे, गुन्ह्यांचा तपास करणे. म्हणजे त्याच्यासाठी निरीक्षण, परीक्षण, विश्लेषण, संश्लेषण याच्यातून एक सामान्यीकरण केलं जातं आणि छडा लावला जातो, तपास केला जातो. इन्व्हेस्टिगेशन हा शब्द त्याच्यासाठी वापरला जातो. तिसरा शब्द आहे सर्च, हरवल्याचा शोध. म्हणजे एखादी वस्तू घरात आपल्याला मिळत नाही, सापडत नाही, अशा वेळेला ती शोधणं म्हणजे सर्च अर्थानं. आणि शेवटचा शब्द आहे तो रिसर्च. रिसर्च हा शब्द आपण एखाद्या विषयासंबंधी समर्पक माहिती गोळा करण्याच्या दृष्टीनं जे पद्धतशीर आणि शास्त्रशुद्ध विश्लेषण केले जाते त्याला संशोधन असे म्हटले जाते. म्हणजेच वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून आपणासमोर असलेल्या समस्येचे निराकरण करणे म्हणजे संशोधन होय. म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी म्हणजे नोईंग मोर अँड मोर अबाउट लेस अँड लेस, कमीत कमी गोष्टींचं जास्तीत जास्त माहिती गोळा करणं म्हणजे रिसर्च. म्हणजे आपल्याला समर्पक आणि पद्धतशीर माहिती गोळा करावी लागते. आता आपण त्याच्या पुढे जाणार आहोत. त्या संशोधन म्हणजे काय याच्या काही व्याख्या आहेत. त्या व्याख्याकडे आपण लक्ष वेधूया. जॉन बेस्टनी एक संशोधनाची व्याख्या दिलेली आहे. संशोधन ही एक व्यवस्थित क्रियात्मकता आहे की जी नव्याचा शोध घेते आणि संघटित ज्ञानाला विकसित करते. म्हणजे हे संशोधन पी.एल. भांडारकरनी मांडलेले आहे. ती म्हणजे नव्याने उजेडात आलेल्या तथ्यांच्या आधारे प्रस्थापित स्वीकृत निष्कर्ष व सिद्धांत पुन्हा तपासून पाहण्यासाठी केलेली सखोल चिकित्सक चौकशी किंवा प्रयोग म्हणजे संशोधन होय. एल.व्ही. रोडमन, ए.व्ही.एच. मोरी यांनी एक व्याख्या सांगितलेली आहे. सिस्टमाइज्ड एफर्ट टू गेन न्यू नॉलेज वी कॉल रिसर्च. नवीन ज्ञान प्राप्तीच्या व्यवस्थित प्रयत्नाला आपण संशोधन असं म्हणतो. आता संशोधनाच्या काही अजून व्याख्या आहेत. द न्यू सेंच्युरी डिक्शनरीनुसार तथ्यांचा किंवा सिद्धांताचा शोध घेण्यासाठी काळजीपूर्वक विषयवस्तूत केलेले अन्वेषण किंवा तपासणी म्हणजे. त्यानंतर संशोधन म्हणजे नेमक्या समस्येच्या समाधानासाठी केलेला सुव्यवस्थित, वस्तुनिष्ठ व बिनचूक शोध होय. संशोधन म्हणजे सामान्यीकरणाच्या हेतूने वस्तू, संकल्पना, प्रतीकांची हाताळणी होय. म्हणजेच थोडक्यात काय, वैज्ञानिक पद्धतींचा वापर करून आपणासमोर असलेल्या समस्येचं निराकरण करणे म्हणजे संशोधन होय. मग याला एक पद्धत असते आणि विज्ञान आहे त्याच्यामध्ये आणि मग त्याच्यातून आपण संशोधन हा शब्द संशोधन म्हणजे काय याचा अर्थ आपण पाहिला. संशोधनाचे 3 प्रकार आहेत. एक मूलभूत संशोधन, उपयोजित संशोधन आणि तिसरा कृती संशोधन. मूलभूत संशोधन म्हणजे काय, तर ज्या संशोधनात मूलभूत सिद्धांत प्रस्थापित केले जातात, संबंधित विभागाचा यात मूलगामी, सखोल, सर्वसमावेशक, सर्वव्यापी विचार केला जातो,
तात्विक चर्चेचा भाग असतो. नमुना निवड अत्यंत काळजीपूर्वक केली जाते. अवगामी उद्गामी विश्लेषण प्रक्रियेतून अत्यंत औपचारिक व पद्धतशीरपणे एखाद्या उपपत्तीची किंवा सिद्धांताची निर्मिती होते. त्याला मूलभूत संशोधन म्हणतात. हे दूरगामी दीर्घकाळ टिकणारे असते आणि म्हणून त्याला मूलभूत संशोधन फंडामेंटल रिसर्च असं म्हटलं जातं. म्हणजे थॉर्नडाईक, पॅव्लोव यांनी जे काही मानसशास्त्राचे विचार प्रस्थापित केलेले आहेत, उपपत्त्या सिद्धांत मांडलेले आहेत, ते म्हणजे मूलभूत संशोधनामध्ये मोडलं जातं. दुसरा भाग आहे तो उपयोजित संशोधन. विशिष्ट अडचणीचे निराकरण करणे हा उपयोजित संशोधनाचा हेतू असतो. प्रस्थापित उपपत्तीचे किंवा सिद्धांताचे जेव्हा सुसंगत आणि समर्पक परिस्थितीत उपयोजन केले जाते किंवा एखादी समस्या सोडवण्यासाठी जेव्हा पूर्वप्रस्थापित उपपत्तींचा अवलंब केला जातो, तेव्हा त्या संशोधनाला उपयोजित संशोधन असे म्हणतात. म्हणजेच मूलभूत संशोधनातून आलेले निष्कर्ष पुन्हा त्याचा अवलंब करून नवीन भागामध्ये त्याचा उपयोग केला जातो, अशा संशोधनाला उपयोजित संशोधन असे म्हणतात. पुढचा भाग आहे तो म्हणजे आज आपण पाहणार आहोत ते कृती संशोधनाकडे. कृती म्हणजे कार्य, सहहेतू केलेली हालचाल. कृती संशोधन म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न केलेला असतो. आता याची जी सुरुवात केलेली आहे ती 1930 साली अमेरिकेमध्ये मिनिसोटा विद्यापीठात सुरुवात झाली आणि यामध्ये काय झालं होतं की शिक्षकांना येणाऱ्या अडचणी आहेत, अध्यापनातल्या अडचणी असतील, शैक्षणिक प्रश्न असतील, ते सोडवण्यासाठी कुठंतरी एकत्र यावं म्हणून ते अमेरिकेतल्या मिनिसोटा विद्यापीठामध्ये लोक एकत्र येत होते आणि आपले शैक्षणिक प्रश्न सोडवत होते. याला त्यांनी संस्थानिहाय संशोधन पहिल्यांदा नाव दिलेलं होतं. नंतर 1944ला म्हणजे 14 वर्षे गेली आणि कर्ट लेविननं याच्यासाठी म्हणजे कार्य केलं जातं म्हणून त्याला ॲक्शन रिसर्च हा शब्द पहिल्यांदा त्यांनी वापरला. कर्ट लेविन यांनी तो पहिल्यांदा वापरला. नंतर 1953ला स्टीफन कोरे यांनी कृती संशोधन असे नाव दिले आणि म्हणून ह्या स्टीफन कोरे यांना कृती संशोधनाचा पुरस्कर्ता असे म्हटले जाते. म्हणजे त्यांनी पहिल्यांदा कृती संशोधन हा शब्द वापरला. म्हणजे शिक्षणातले प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं ते केलं जातं. या स्टीफन कोरेंनी पहिली व्याख्या मांडलेली आहे. ती म्हणजे आपले निर्णय व उपक्रम यांच्या बाबतीत मार्गदर्शन मिळावे, त्यात सुधारणा कराव्यात, त्यांचे मूल्यमापन व्हावे म्हणून व्यावसायिकांनी आपल्या समस्यांचा वैज्ञानिक पद्धतीने स्वतःचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे कृती संशोधन होय. त्यानंतर गुड यांनी एक व्याख्या मांडलेली आहे. शिक्षक, पर्यवेक्षक, प्रशासक यांनी त्यांच्या निर्णयाची व कृतीची गुणवत्ता सुधारण्यासाठी केलेले संशोधन म्हणजे कृती संशोधन होय. म्हणजे थोडक्यात काय तर शिक्षणामध्ये जे काम करतात लोक त्यांनी आपली गुणवत्ता सुधारण्यासाठी केलेलं संशोधन म्हणजे कृती संशोधन होय, अशी गुड यांनी छान व्याख्या मांडलेली आहे. त्यानंतर वॅटनी एक थोडीशी त्याच्यात वेगळी मांडणी केलेली आहे. कृती संशोधनात ही एक प्रक्रिया आहे की ज्यामध्ये संशोधन करणारा स्वतःच शैक्षणिक कार्याची संशोधन तंत्रे वापरून पद्धतशीरपणे व काळजीपूर्वक तपासणी करतो. त्यानंतर या सर्व व्याख्यांचा एक अर्थ जर आपण बघितला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की आपल्या व्यवसायात सुधारणा व्हावी म्हणजे आपला जो व्यवसाय असेल त्यामध्ये सुधारणा व्हावी, त्या व्यवसायातील समस्या, त्यात निर्माण होणारे प्रश्न यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्याची प्रक्रिया म्हणजे कृती संशोधन होय. म्हणजे शिक्षणातच असे नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला त्याचा वापर करता येतो. आपले प्रश्न आपणच सोडवायचे असतात आणि म्हणून तो आपण फक्त ते सोडवत असताना शास्त्रीय पद्धतीचा वापर केला जातो आणि म्हणून त्याला कृती संशोधन असं म्हटलं जातं. आता या कृती संशोधनाची गरज शिक्षकांना का आहे याकडे आपण बघूया. शालेय समस्या स्वतःच्या प्रयत्नाने स्थानिक स्वरूपावर शास्त्रोक्त पद्धतीने सोडवण्याची शिक्षकांची क्षमता वाढते, यासाठी त्याची गरज आहे. शिक्षकाला संशोधनाचे प्रशिक्षण मिळते, शिक्षक कृतीशील राहतात, शैक्षणिक कार्यात सुधारणा करता येते, दैनंदिन समस्या सोडवण्याचे मार्ग सापडतात आणि शालेय विकासाच्या कार्यात शिक्षकांचा सहभाग वाढतो. म्हणजे शिक्षकाला कृतीशील ठेवण्यासाठी, आपल्या कार्यात सुधारणा करण्यासाठी या कृती संशोधनाची गरज आपल्याला वाटते. कारण हे प्रश्न आहेत ते आपणच सोडवायचे असतात आणि शास्त्रोक्त पद्धतीने सोडवायचे असतात आणि म्हणून या कृती संशोधनाची प्रत्येक शिक्षकाला
किंबहुना या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक घटकाला याची आवश्यकता आहे आणि म्हणून शिक्षकांचा जो सहभाग आहे तो यात वाढवला जातो आणि तो कृतिशील राहतो यात. या कृती संशोधनाची काही वैशिष्ट्ये आहेत. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे शिक्षकाच्या दैनंदिन अध्यापनाशी निगडीत आहे. शालेय स्तरावरील समस्याशी निगडीत आहे. त्यानंतर विशिष्ट सॅम्पल आपण त्यासाठी निवडला जातो. आपला वर्ग असेल, आपली शाळा असेल, हा त्याचा सॅम्पल न्यादर्श असतो. त्यानंतर कृती संशोधनाचा आराखडा असतो तो लवचिक असतो, कारण तो आपल्याशी निगडीत असतो. संशोधन प्रणालीतला हा घटक आहे. एक किंवा अधिक शिक्षक एकत्रित येऊन सुद्धा कृती संशोधन आपल्याला करता येतं. समस्येचं पूर्णतः निराकरण आपल्याला करता येतं. याची उद्दिष्ट मर्यादित असतात. कारण छोटं उद्दिष्ट असतं, कमी कालावधीत आपल्याला ते पूर्ण करायचं असतं. कृती संशोधनाचा प्रत्यक्ष कार्याशी संबंध असतो आणि समस्या निराकरण हा एकमेव हेतू नसून सद्यस्थितीच्या गुणवत्तेचा दर्जा उंचावण्यासाठी याचा अवलंब केला जातो. ही वैशिष्ट्ये आहेत त्याची. या कृती संशोधनात काही पायऱ्या वापरल्या जातात. या पायऱ्यांचा आपण विचार करूया. त्यातली पहिली पायरी आहे ती समस्या निवड. म्हणजे काय आपल्याला प्रश्न आपल्या क्षेत्रामध्ये पडलेला आहे, तो पहिल्यांदा आपल्याला पाहावा लागेल आणि तो प्रश्न पडणं हे एक सफलतेचं आणि आपल्या या प्रगल्भतेचं एक वैशिष्ट्य मानावं लागतं. आणि मग एकदा समस्या निवडली, की त्या समस्येमध्ये काय संभाव्य कारणं असू शकतील? ती संभाव्य कारणं आपण या क्षेत्रात दीर्घकाळ काम करत असल्यामुळं या संभाव्य कारणांचा शोध आपल्याला घ्यावा लागतो. कशामुळे ही समस्या निर्माण झाली असेल, हे आपल्याला बघावं लागतं. आणि मग पुढच्या पायरीकडे जाणार आहोत. त्या म्हणजे समस्या जे संभाव्य कारणं घेतलेली आहेत, त्याचं विश्लेषण करावं लागतं आणि त्याच्यातून योग्य परिकल्पनांची निवड करावी लागते. म्हणजे असं केलं तर ही समस्या सुटेल, हे केलं तर समस्या सुटेल, असे उपक्रम राबवले तर ती समस्या सुटेल. म्हणजेच आपल्या परिकल्पनांची निर्मिती आपल्याला करावी लागते. पुन्हा पुढच्या पायरीकडे आपण जाणार आहोत ते म्हणजे कृती कार्यक्रम आपल्याला ठरवावा लागेल, की समस्या सोडवण्यासाठी काय-काय करावं लागेल, या कृतींचा कार्यक्रम निश्चित करावा लागेल. म्हणजे आपण ज्या परिकल्पना निश्चित केलेल्या आहेत, त्या परिकल्पनांची पडताळणी आपल्याला पाहावी लागेल. हा पुढचा टप्पा येतो आणि त्याच्या पुढचा टप्पा आहे, की परिकल्पनांची पडताळणी पाहिल्यानंतर कोणत्या परिकल्पनेमुळे तो प्रश्न सुटला, याचं मूल्यमापन आपल्याला करावं लागतो आणि ज्या कृतीमुळं तो प्रश्न आपला सुटला, त्या कृतीचा पाठपुरावा आपल्याला करावा लागतो आणि वारंवार आपल्याला ती अंमलबजावणी करावी लागते. आणि जर ते एकदा झालं, तर तो इतरांसाठी आपण त्याला सूचना करू शकतो. म्हणजे इतरांना त्याची शिफारस करतो. अशा एकूण त्याच्या पायऱ्या आहेत. म्हणजे समस्या निवडीपासून शिफारसीपर्यंत या त्याच्या पायऱ्या आहेत. म्हणजे तशाच प्रकारची समस्या इतर शिक्षकांना सापडली, तर कदाचित त्याला त्या शिफारसीचा उपयोग होईल का, याचा त्यानं विचार करावा आणि त्यांच्यासाठी आपण तो शिफारसी करतो. या कृती संशोधनाचे महत्त्व आपल्या शिक्षकांना म्हणून आपल्याला जाणवतं ते म्हणजे शालेय कार्याचा दर्जा वाढतो, शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या बदलाची परिणामकारकता पाहता येते, शिक्षकाला भेडसावणाऱ्या दैनंदिन अध्यापन समस्या दूर करून विद्यार्थ्यांची प्रगती साधता येते, शिक्षण क्षेत्रातील विविध घटकामध्ये परस्पर सहकार्य वाढते व इतराबरोबर एकात्मक भावनेनं कार्य करता येते. आपले प्रश्न आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने संशोधन करून सोडवू शकतो, असा आत्मविश्वास शिक्षकांमध्ये जागृत होतो. संशोधन प्रक्रियेने समस्येकडं व त्यांच्या निरसनाकडे वस्तुनिष्ठ पद्धतीने पाहिले जाते. शिक्षकांची व्यावसायिकता वाढते. केवळ अध्यापन न होता कृती संशोधनाने शिक्षक स्वतःची व शिक्षकी पेशाची गुणवत्ता वृद्धिंगत करतो, हे त्याचं महत्त्व आपल्याला जाणवतं. या कृती संशोधनाच्या काही मर्यादा आहेत. एवढं सगळं जरी फायदेशीर असलं, तरी किरकोळ मर्यादा आहेत. जास्त फार मोठ्या नाही आहेत. कारण शिक्षकाला कृतिशील ठेवणं चांगलं आहे, कामात ठेवणं फार चांगलं आहे, संशोधनाची त्याची वृत्ती तयार करणं हे चांगलं आहे. पण काही थोड्या मर्यादा आहेत, त्याच्याकडे आपण बघूया. सर्वसाधारण शिक्षकाला संशोधन तंत्राचे ज्ञान मर्यादित असते. म्हणजे सगळे काही शिक्षक संशोधक असतीलच असं नाही. पण तरीसुद्धा त्याचं ज्ञान आहे ते मर्यादित आहे असं आपण मर्यादित सांगता येतं. शिक्षकाच्या दैनंदिन कामकाजात भर पडते. म्हणजे त्याला अधिक वेळ द्यावा लागतो, अधिक काम करावं लागतं ही त्याची मर्यादा आहे. कृती संशोधनाचा नमुना गट छोटा असतो. एखादा वर्ग किंवा एखादा विद्यार्थ्यांचा गट किंवा एखादी शाळा असेच त्या नमुना गटाचे स्वरूप असते आणि कृती संशोधनाची उद्दिष्टे मर्यादित असतात.
ह्या किरकोळ मर्यादा जर सोडल्या तर कृती संशोधन हे शिक्षकांसाठी फार उपयुक्त आहे, हे आधी आपल्याला लक्षात येतं. समस्या निवडत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात याच्याकडे आपण थोडं लक्ष वेधूया. पहिलं आहे दैनंदिन कार्याशी निगडीत असावं. शालेय कामकाजाकरता शक्य होईल अशी ती समस्या असावी. दैनंदिन शालेय कार्यात दर्जा सुधारणारा ती समस्या असावी. अधिकार कक्षेत असावी. व्याप्ती मर्यादित असावी. अभिरुची वाढवणारी असावी. पूर्वीच्या संशोधनाचा आढावा आपल्याला घ्यावा लागतो. बौद्धिक व शारीरिक कृतीचा अंदाज आपल्याला घ्यावा लागेल. प्रबळ इच्छा असली पाहिजे आपली. लाभांचा विचार आपण सोडून दिला पाहिजे. यामध्ये शैक्षणिक लाभ फक्त विचारात घेतला पाहिजे. समस्येत नाविन्य असलं पाहिजे आणि सामाजिक परिस्थितीचा भान आपल्याला असलं पाहिजे. ही समस्या निवडताना आपल्या या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. आपण थोडं पुढे जाणार आहोत, की संशोधनाची काही क्षेत्र आहेत, की कृती संशोधन आपल्याला कुठं-कुठं करता येतं. एक शालेय परिसरामध्ये करता येतं, अध्ययनाशी निगडीत करता येतं, अभ्यासक्रमाशी संबंधित करता येतं, शालेय आरोग्य, भौतिक साधने कोणती आहेत याविषयी आपल्याला बघता येतं. पाठ्यपुस्तकातून आपल्याला कृती संशोधन घेता येतं. अभ्यासक्रम शालेय उपक्रमामध्ये काही कमतरता आहेत का? राबवण्याच्या दृष्टीनं आपल्याला काही चांगलं करता येईल का? या दृष्टीनं कृती संशोधन हाती घेता येतं. शालेय शिस्त, ग्रंथालय, प्रयोगशाळा, शालेय प्रशासन, मूल्यमापन, वर्ग व्यवस्थापन, आंतरक्रिया यामध्ये कुठं कमतरता आहे? त्यामध्ये आपल्याला गुणवत्ता कशी वाढवता येईल? या दृष्टीनं आपल्याला या कृती संशोधनाची काही क्षेत्र निश्चित करता येतात आणि आपली या शालेय शिक्षणातील गुणवत्ता ही वाढवता येते. आपलीच गुणवत्ता आपणच वाढवायची असते आणि एकूण शालेय विस्तार शालेय जे कामकाज आहे ते किती दर्जेदार होईल या दृष्टीनं आपल्याला या कृती संशोधनाचा फायदा होत असतो. या दृष्टीनं आज आपण या कृती संशोधनाचा अर्थ, महत्त्व हे व्याप्ती, मर्यादा आणि त्याची काही क्षेत्र याविषयी माहिती पाहिली. आपण सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपले धन्यवाद